काय ग? इतक्या लवकर लागली जेवणाला? पंचपक्वान्न वगैरे बनवतेस की काय? नाही वहिनी, रोजच आहे, फक्त जरा लवकर करून ठेवलं. का? नाही म्हणजे आई आणि भाऊजींना हे असं पुन्हा जेवण करून वाढणं आवडत नाही, माहिती आहे ना तुला. मला एक कळत नाही, काय म्हणजे एवढी का घाई करते जेवणाची? हाताला मेहंदी वगैरे लावणारच का रात्री? बहिणी ते मी ह्यांच्यासोबत बाहेर जाते. भाऊजींसोबत? कुठे? त्यांच्या मित्राच्या घरी. त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं दोघांना, म्हणून म्हटलं सगळा स्वयंपाक करून घेते आणि मग तयारी करते. अच्छा, ही तिकडे मस्त मेजवानी जोडणार आणि आम्ही हे असं गारढून जेवण जेवणार. वहिनी ऐका ना, तसं मी पिहूला सांगून ठेवलंय, फक्त वाढताना तुम्ही जरा लक्ष द्याल का? म्हणजे गरम करून वाढाल ना. बाकी माझं सगळं तयार आहे बघा, पोळी, भाजी, भात, आमटी, सूप आणि सॅलड सगळंच बनवलंय. हा, फक्त आहे ना जेवायच्या आधी ना सूप गरम करून आईंना द्याल ना. हे एवढं सगळं बनवलंस तू आता? बाई, नवऱ्यासोबत बाहेर जायचा काय उत्साह आलो तुला? मज्जा आहे बाबा तुझी. नाही म्हणजे नवरा भांडला काय, रागवला काय, पण फिरायला नाही तू. चांगल्या माऊलीने म्हणते मी. तुझं आवरलं ना सगळं? हो. मग जा. नाही म्हणजे आवर स्वतःचं. भाऊजींना उशीर झालेला आवडत नाही, माहितीये ना. हो, फक्त आता भाजी आणि आमटीत कोथिंबीर आणि खोबरं घालते आणि मग जाते आवरायला. नाही, थांब थांब, मी घालेन ते. म्हणजे अगं आत्ता एवढं सगळं केलंस, परत ते गरम करावं लागणार ना. त्यापेक्षा मग कोथिंबीर आणि खोबरं मी नंतर टाकते, म्हणजे तेवढं जेवण फ्रेश वाटेल. हां, मी घालते. नक्की घालाल ना? आणि तुझा माझ्यावर एवढाही विश्वास नाही आहे का गं? नाही, एक कामच कर तू आता. तू तुझ्या मुलांना आणि तुझ्या सासूला जेवायला वाढ आणि मग जा फिरायला. हा, काय तू काय विचार करतेस एवढा? मी म्हंटल ना मी करेन सगळं व्यवस्थित कर. तू जा. चालेल, ते सूप गरम करून द्याल. करते. अनु ऐक ना, तेवढा ना त्या आईंच्या गोळ्या काढून ठेव. नाही म्हणजे तुला माहिती आहेत ना त्यांची औषधं. मी दिली असती, पण त्यांचा काही माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणून म्हणते तू काढ आणि मग आवर तुझा. नाही, माझ्या लक्षात आहे, जायच्या आधी मी काढून ठेवेन. नाही, जायच्या आधी वगैरे नाही. परत ते भाऊजी काहीतरी घाई वगैरे करणार आणि त्याच्यात तू विसरून जाशील बाबा. तू आधी ती औषधं दे आणि मग आवर तुझं काय आवरायचं ते. बरं ठीक आहे, मी आता काढून ठेवते. काय पण जोडी बनवली आहे देवाने. बायको परक्या पुरुषाबरोबर लगट करते म्हणून रागवणारा हिचा नवरा रात्री हिला मित्राकडे जेवायला घेऊन जातो आणि ही बावळट लगेच हुरळून त्याच्यासोबत जायलाही तयार होते. देवा, कमाल आहे. भाऊजी तुला घेऊन जायला लाख तयार झाले असतील ग, पण मी तुला जायला बरी देईन. तुझं जग फक्त या किचन पुरतच असायला हवं. इथून तुझी सुटका होता कामा नये. नाही, तू आवर ग तुझं. पण मी तुला कसा उशीर होईल आणि तुझा नवरा चिडून तुला कसा ठेवून जाईल याची सोय करते. काठाला तूप लावून ठेवलंय. आता हे भांड उचलताना अनुच्या हातून निसटणार आणि सगळं सूप सांडणार. आयत्या वेळी सासूसाठी कसं सूप करशील अनु? आई ग, बिचारे अविनाश भाऊजी. बायकोला मित्राकडे घेऊन जाण्याचं त्यांच्या बेतावर सूप फिरणार.